नमस्कार. सुट्टी म्हटलं की सगळ्यांना मस्त काहीतरी चमचमीत खायची इच्छा होते. तर असाच मस्त चमचमीत झणझणीत असा आज बेत केलेला आहे. मस्त चिकनचा पातळ रस्सा आणि चमचमीत असं छान सुकं चिकन. तर असं हे बघितल्यानंतरच खाऊसं वाटणारं चिकन अगदी सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी सांगितलेले आहे. खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत. हे बघितल्यानंतर कुणी नवशिकाही अगदी सुंदर अशी ही चिकनची थाळी बनवू शकतो. झटपट बनते. तर चला तर मग वेळ न घालवता ही कशी बनवायची ते पाहूयात. तर चिकन बनवण्यासाठी आधी आपण त्याचं वाटण बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 1 मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत. तीळ आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर तीळ 1 ते 2 मिनिटामध्ये असे छान कलर बदलायला लागतात आणि तडतड उडायला लागतात. म्हणजे तीळ आपले छान भाजले गेलेले आहेत. तर ते आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आता त्याच सेम कढईमध्ये इथे मी 1 वाटी खोबरं छान पातळ चिरून घेतलेलं आहे. सुकं खोबरं आहे हे. हे छान आपण भाजून घेणार आहोत. तर याच्यासोबत आपण यामध्ये तेल घालणार आहोत. तेल घातल्यामुळे जे खोबरं आहे ते व्यवस्थित भाजलं जातं, एकसारखं भाजलं जातं. कुठे जास्त करपतंय आणि कुठे भाजलं जात नाही असं होत नाही. एकसारखं हे भाजलं जातं. तर इथे मी पूर्ण सुक्या खोबऱ्याचा वापर केला आहे. तुम्ही अर्धी वाटी ओलं खोबरं आणि अर्धी वाटी सुकं खोबरं वापरलं तरीही चालेल. तर खोबरं पण आपलं 2 ते 3 मिनिटामध्ये तुम्ही पाहू शकता की छान भाजलं गेलं आहे. तर हे व्यवस्थित असं छान भाजलं गेलं की हेही आपण थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत. आता सेम कढईमध्ये इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे पातळ उभे चिरून घेतलेले आहेत ते घालणार आहे. तर आता हा कांदाही आपल्याला छान मऊसूद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना यालाही आपण थोडंसं तेल टाकणार आहोत आणि कांदा व्यवस्थित छान मऊसूद गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटामध्ये छान भाजला जातो. आपली कढई छान गरम होती त्यामुळे हा कांदा भाजायला जास्त वेळ लागत नाही. तर 2 ते 3 मिनिटामध्येच याचा छान कलर चेंज झालेला आहे आणि हा थोडासा शिजला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की याची क्वांटिटीही अशी कमी झालेली आहे. तर कांद्याचा कलर छान चेंज झाला आहे. कांदा छान शिजला गेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत. तर 1 टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेला आहे. सोबत 1 इंच आलं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्याही घेतलेल्या आहेत. तेही आपण यामध्ये टाकायचे आणि हे छान परतून घेणार आहोत. तर टोमॅटो आपला छान मऊसूद झाला आहे. कांदाही छान शिजला गेला आहे. तर आता यामध्ये आपण 1 मुठी कोथिंबीर छान धुवून घेतलेली आहे ती यामध्ये घालणार आहोत. तेलावरती 1-2 मिनटं ही छान परतून घ्यायची आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे सगळं वाटण आपण आता थंड करायला ठेवणार आहोत. तर आता आपलं वाटण थंड होतंय तोपर्यंत आपण चिकन शिजायला घालूयात. आळणी बनवून घेऊयात. तर त्यासाठी 2 ते 3 छोटे चमचे तेल मी एका पातेल्यामध्ये घेते. शक्यतो पातेलं थोडंसं मोठंच घ्यायचं. तेल गरम झालं की यामध्ये 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक मी चौकोनी चिरून घेतलेला होता तो घालायचा आणि कांदा छान आपण परतून घेणार आहोत. तेलावरती 1-2 मिनटं कांद्याचा कलर बदलेपर्यंत छान परतून घ्यायचा. हा छान कलर चेंज झाला आणि परतला गेला की यामध्ये 1 छोटा चमचा मी हळदीचा घालणार आहे. हळद आणि यामध्ये सोबत आपण 2 मोठे चमचे मी मीठ घातलेलं आहे. तर मीठ इथे आपण जास्त वापरणार आहोत कारण आळणीमध्ये चिकन छान शिजलं जातं आणि त्याच्यात मीठ जर जास्त असेल तर छान चिकनमध्ये सगळं मीठ ऑब्झर्व होतं आणि त्याला चव खूप छान येते. तर आता हे सगळं आपण तेलावरती व्यवस्थित परतून घेणार आहोत. आणि आता इथे 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेलं होतं. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि चाळणीमध्ये ते निथळायला ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये टाकणार आहोत. हे व्यवस्थित टाकायचं आणि हे सगळं आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत. तर चिकन टाकल्यानंतर हे व्यवस्थित खालून वर करायचं. आता हे व्यवस्थित मिक्स केलं की आपण यामध्ये पाणी न घालता यावरती झाकण ठेवणार आहोत. तर झाकण पॅक बसेल असं ठेवायचं आणि त्यामध्ये आपण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. चिकनमध्ये मीठ टाकल्यामुळे चिकनला छान पाणी सुटतं. त्याला डायरेक्टली पाणी टाकायची गरज नाही. आता आपण हे झाकणीवरती ठेवलेलं पाणी छान 5 ते 7 मिनटामध्ये गरम होतं. तर 5 ते 7 मिनटं याला अशीच एक वाफ द्यायची. 5 ते 7 मिनटानंतर हे झाकणीवरचं पाणी काढून घ्यायची. याची झाकणी तुम्हाला मी दाखवते की चिकनला आपल्या छान पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पाहू शकता की याला छान असं थोडंसं पाणी सुटलेलं आहे. हे एकदा हलवून घ्यायचं आणि जे झाकणीवरचं पाणी होतं ते आता आपण या चिकनमध्ये टाकणार आहोत आणि व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून पुन्हा त्यावरती अर्धा ग्लास पाणी ठेवणार आहोत. तर असंच
एक 2-3 वेळा आपण हलवून यामधलं पाणी पुन्हा चिकनमध्ये ओतून चिकनचा छान स्टॉक आळणी तयार करून घेणार आहोत. सोबत चिकन शिजवूनही घेणार आहोत. तर साधारण 20 ते 25 मिनिटांमध्ये हे चिकन शिजतं. आता चिकन शिजतंय तोपर्यंत आपलं वाटण थंड झालंय, तर आपण याचं वाटण बनवून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आधी तीळ बारीक करून घेणार आहोत. भाजलेले तीळ यामध्ये घालायचे. सोबत मी यामध्ये फुटाणे घालते. तुमच्याकडे फुटाणे नसतील तर तुमच्याकडे जी भाजकी डाळ मिळते ती असेल तर ती घातली तरीही चालेल. याचं आपण छान बारीकसर पूड करून घेतलेली आहे. भाजकी डाळ नसेल तर हरभऱ्याची डाळ भाजून टाकली तरीही चालेल. आता हे पूड बाजूला काढून घ्यायची आणि यामध्ये आपण हे जे खोबरं भाजून घेतलेलं होतं ते बारीक करून घेणार आहोत. तर खोबरं मस्त 2 ते 3 वेळा छान हलवून हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता की खोबऱ्याला छान तेल सुटलेलं आहे आणि हे छान बारीक झालेलं आहे. तर आता हे बारीक झाल्यानंतर हे बाजूला काढून घ्यायचं आणि कांदा टोमॅटोचं जे मिक्सचर होतं ते आपण सगळं यामध्ये घालणार आहोत आणि हे व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत. तर झाकण लावून हेही बारीक करून घ्यायचं. हे व्यवस्थित बारीक झाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हे बारीक नाही झालं तर यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही बारीक करू शकता. तर तुम्ही पाहू शकता याची छान पेस्ट तयार झाली आहे. आता यामध्ये आपण खोबऱ्याची आणि जी तिळाची हरभऱ्याच्या डाळीची जी पेस्ट बनवलेली होती ती घालणार आहोत आणि हे सगळं घालून यामध्ये थोडंसं पाणी घालून हे एकजीव पुन्हा एकदा बारीक करून घेणार आहोत. 1-2 वेळा 1-2 सेकंदासाठी मिक्सर चालू बंद करून हे फक्त एकजीव करून घ्यायचं. तर तुम्ही पाहू शकता की छान आपलं वाटण तयार झालेलं आहे. तर आता आपलं वाटण तयार आहे, चिकनही शिजलेलं आहे. तर आता आपण चिकन बनवायची प्रोसेस करूयात. तर इथे मी सुकं चिकन आधी बनवून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये साधारण 2 ते 3 छोटे चमचे आपण तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की यामध्ये मी घरचा जो कांदा लसूण मसाला आहे तो छोटे 4 चमचे टाकते. आता या जागी तुमच्याकडे कुठलाही साठवणीचा मसाला असेल तो टाकला तरीही चालेल किंवा 1 चमचा साठवणीचा मसाला आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली तरीही चालेल. आता मसाला छान तेलावरती परतला गेला की यामध्ये आपण तयार वाटणाचे 3 चमचे वाटण टाकणार आहोत. वाटण तेलावरती आपण या मसाल्यासोबत छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. आता तुम्हाला यामध्ये चिकन मसाला जर टाकायचा असेल तर तुम्ही या स्टेजला टाकला तरीही चालेल. मी कुठल्याही वेगळ्या मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे. फक्त घरगुती मसाल्यांनी हे चिकन बनवलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत. पण लक्षात ठेवा आपण चिकन शिजवताना चिकनला भरपूर मीठ वापरलेलं होतं. त्यामुळे इथे आपण अर्धा छोटा चमचाच मीठ टाकणार आहोत जेणेकरून फक्त मसाल्यांपुरतं मीठ वापरलं जाईल. तर चिकनच्या आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी 1 पळी आळणी टाकणार आहे. आळणीचा जो रस्सा आहे तो टाकणार आहे. त्यामुळे जे आपलं मसाले आहेत ते करपणार नाहीत आणि मसाले छान त्या आळणीमध्ये थोडेसे शिजले जातील. आता मसाले छान शिजले गेले की यामध्ये मी चिकनचे पीस टाकणार आहे. तर सुकं चिकन बनवताना मी जे शक्यतो मऊ पीस असतात ते वापरलेले आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहोत. सोबत वरून 1 पळी आळणीचा रस्सा टाकणार आहोत. हे व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत. आपलं चिकन छान शिजलेलं आहे. आपले मसालेही छान परतले गेलेले आहेत. त्यामुळे सुकं बनवायला जास्त वेळ लागत नाही. तर एक 5 मिनटं आपण याची छान वाफ काढून घेणार आहोत. लो गॅसवरती हे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं 5 मिनटानंतर. तर तुम्ही पाहू शकता की मसाले छान चिकनला लागलेले आहेत आणि 5 मिनटं वाफ दिल्यामुळे याला छान चवही येते. आता वरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपलं झणझणीत असं सुकं चिकन तयार आहे. तर आपलं सुकं चिकन तयार झालंय. आपण हे साईडला ठेवणार आहोत आणि आता पातळ रस्सा चिकनची तयारी करणार आहोत. तर चिकनचा रस्सा बनवण्यासाठी जे आळणीचं पातेलं होतं तेच पातेलं मी पुन्हा गॅसवरती ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकणार आहे. आता तेल तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार टाकलं तरीही चालेल. आता इथेही मी कांदा लसूण मसाल्याचाच फक्त वापर केलेला आहे. तर साधारण पातळ हा जो रस्सा बनवण्यासाठी छोटे मी 5 ते 7 चमचे तिखट टाकलेलं आहे. तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर तिखट तेलावरती व्यवस्थित परतलं गेलं की यामध्ये आपण राहिलेलं सगळं वाटण टाकणार आहोत. हे सगळं वाटण व्यवस्थित या तिखटासोबत तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे तिखटही करपत नाही आणि हे वाटण व्यवस्थित मिक्स झालं की 1-2 मिनटं आपण हे असंच ठेवणार आहोत. आता यामध्येही आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर अर्धा छोटा चमचाच मी यामध्येही मीठ टाकते कारण मीठ आपण आळणीमध्ये टाकलेलं होतं.
आणि हे व्यवस्थित हलवून याला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। यामध्येही मी 1 चमचा आळणीचा रस्सा टाकते, जेणेकरून आपले मसाले करपू नयेत आणि हे छान असे शिजले जावेत। तर आळणीचा रस्सा टाकून हे व्यवस्थित आपण मसाले छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। मसाल्याला आपल्या छान तेल सुटलंय, यामध्ये मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते। हे व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही पाहू शकता मसाल्याचा आपला कलरही चेंज झालेला आहे। तर आपलं वाटण जे आहे ते छान परतलं गेलं आहे। आता यामध्ये राहिलेलं जे चिकन होतं आणि आळणीचा रस्सा हे सगळं आपण यामध्ये घालून घेणार आहोत। तर 1 किलोमध्ये छान पातळ आणि सुकं चिकन व्यवस्थित 3 ते 4 लोकांना पुरेल एवढं बनतं। तर हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये किती पातळ किती घट्ट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता। तर इथे मी थंड पाण्याचाच वापर केला आहे आणि साधारण 1-1.5 ग्लास मी वरती पाणी एक्स्ट्राचं टाकलेलं आहे। आता याला छान उकळी येऊन द्यायची। 5 ते 7 मिनिटामध्ये लो गॅसवरती याला छान उकळी यायला सुरुवात होते। तर चिकन आपण ऑलरेडी शिजवून घेतलेलं होतं, त्यामुळे याला जास्त वेळ उकळी काढायची गरज नाही। 5-7 मिनिटं उकळी आल्यानंतर हे थोडंसं उकळून घेतलं की मस्त आपलं पातळ चिकन तयार झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता की खूप सोप्या पद्धतीनं मी हे सांगितलं। सुकं आणि पातळ तयार झालेलं आहे। तर मस्त आपण थाळी ठेवूयात। तर इथे मी पातळ चिकन एका छोट्याशा डिशमध्ये काढलेलं आहे। मस्त चिकन सुकं चिकन आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलंय। इथे मी चपाती घातलेली आहे थाळीमध्ये। तुम्हाला भाकरी बनवायची असेल तर तुम्ही भाकरीही बनवू शकता। मस्त इंद्रायणीच्या तांदळाचा मस्त गरमागरम भात केलेला आहे। सोबत कांदा, लिंबू आणि काकडी दिलेली आहे। तर अशी ही मस्त झटपट बनणारी आपली चिकन थाळी घरच्या घरी तयार झालेली आहे। तर अशी ही थाळी तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल। तर झटपट आपण एकाच वाटणामध्ये दोन्ही प्रकारचे चिकन कसे बनवायचे ते पाहिलं। अगदी घरगुती मसाल्यांमध्ये हे बनवून दाखवलेलं आहे। कुठलाही बाहेरचा विकतचा मसाला मी यामध्ये वापरलेला नाही आहे। तर सोप्या पद्धतीनं हे कसं बनवायचं ते मी सांगितलेलं आहे। तुम्ही हे नक्की बनवून पहा, कसं झालेलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा। पुन्हा भेटू अशीच एक चमचमीत झणझणीत अशी रेसिपी घेऊन। तोपर्यंत थँक्यू।